पुढच्या बातमीकडे राष्ट्रीय महामार्गावरती भेगा आणि खड्डे पडले आहेत। महामार्गावर प्रवास करणं आता धोकादायक झालंय। महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्राधिकरणाचं आणि कंत्राटदाराचं देखील दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम करण्यात येतंय आणि यापैकी एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग 543 आमगाव देवरी रस्ता बांधण्यात आला आणि 2 वर्षांमध्ये हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि या महामार्गावरती खड्डे आणि भेगा पडल्याचं पाहायला मिळतंय। आणि या सगळ्यामधून या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे राकेश रामटेके यांनी। पाहूयात। गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम करण्यात आलं। मी सध्या अशाच एका राष्ट्रीय महामार्गावर 543 वर उभा आहे आणि अनेक मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि भेगा पडल्या आहेत। आपण पाहू शकता, हा आहे आमगाव आणि देवरी येथील राष्ट्रीय महामार्ग 543 आणि या राष्ट्रीय महामार्ग 543 वर आमगाव ते देवरी या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। अनेक वाहने आता क्षतिग्रस्त होत आहेत आणि हे मोठमोठे खड्डे आणि भेगा पडल्यामुळे नागरिकांना याच्या वाहन चालकांना याच्या मनस्ताप होत आहेत आणि त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे आणि भरण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, आमगाव, गोंदिया।